हाय मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर सेंटर सिटी, आपला हेल्थ पार्टनर. माझं नाव आहे नोस आणि तुम्ही पाहत आहात ANM 13 पास फॉर शुअर व्हिडिओज NSM चे, म्हणजे जो 13 कॉमन डेरिव्हेटिव्ह एक्झाम आहे त्यासाठी आम्ही व्हिडिओज बनवत आहोत. आणि आतापर्यंत आपण पहिला अध्याय पूर्ण केलाय, जो आहे इक्विटी डेरिव्हेटिव्ह. बुकचा पहिला अध्याय म्हणजेच बेसिक्स ऑफ डेरिव्हेटिव्ह आपण पूर्णपणे कव्हर केला आहे. आज आपण ज्या अध्यायाबद्दल बोलणार आहोत तो आहे अध्याय क्रमांक 2, इंडेक्स समजून घेणे. तर आज आपण इंडेक्स बद्दल बोलू की इंडेक्स म्हणजे काय आणि इंडेक्सची रचना कशी असते. सर्वात आधी आपण समजून घेऊ की इंडेक्स काय आहे आणि तो कसा काम करतो. तर चला समजून घेऊया आणि पाहूया की या अध्यायात आपण काय काय शिकू शकतो. म्हणून आपण इंडेक्स आणि त्याचे महत्त्व पाहू, वेगवेगळ्या प्रकारचे शेअर बाजारातील निर्देशांक पाहू, इंडेक्सचे व्यवस्थापन आणि देखभाल पाहू आणि त्यानंतर निर्देशांकांचा वापर कसा केला जातो हेही पाहू. तर चला सुरू करूया NSM सिरीज टी कॉमन डेरिव्हेटिव्ह्ज परीक्षेच्या पुस्तकातील इक्विटी डेरिव्हेटिव्ह्ज या विषयाचा दुसरा अध्याय, इंडेक्स समजून घेणे. तर पहिला विषय आहे इंट्रोडक्शन टू इंडेक्स, म्हणजेच इंडेक्स काय असतो ते समजून घेऊया. इंडेक्स हा एक सांख्यिकीय माप आहे, म्हणजेच हा एक इंडिकेटर आहे जो अर्थव्यवस्थेत होणारे बदल दाखवतो. हा एक आर्थिक निर्देशक आहे जो विशिष्ट क्षेत्रातील किंवा अर्थव्यवस्थेतील बदल दर्शवतो. आज होल्ड म्हणजेच याचा अर्थ असा आहे, जर मी आर्थिक बाजारपेठांची गोष्ट केली तर इंडेक्स म्हणजे सिक्युरिटीजचे एक पोर्टफोलिओ असतो जो विशिष्ट बाजारपेठ किंवा बाजारपेठेचा काही भाग दर्शवतो. उदाहरणार्थ, जर आज मी तुम्हाला विचारलं तर आज आपली इक्विटी मार्केट कशी वागत आहे, सर्वात पहिली गोष्ट जी तुम्ही पाहाल ती म्हणजे आपले निर्देशांक इंडायसेस पाहाल. तुम्ही पाहाल की निफ्टी कशी वागत आहे, सेन्सेक्स कसा चालतो आहे. आणि जर तुम्हाला खास बँकिंग सेक्टर पाहायचा असेल तर तुम्ही बँक निफ्टी पाहाल. जर तुम्ही IT क्षेत्र पाहू इच्छित असाल तर तुम्ही निफ्टी IT पाहाल. म्हणून निर्देशांक इंडेक्स एक संपूर्ण अर्थव्यवस्थेला दाखवतो, तसेच तो सिक्युरिटीजच्या एका भागालाही दाखवू शकतो किंवा मार्केटच्या एका भागालाही दाखवू शकतो. तर आजच्या काळात जर मला पाहायचं असेल की सध्या मार्केट कसं वागतं आहे, तर मी हेच पाहीन की मार्केट कसं वागत आहे. कालपासून आज निफ्टी वर आहे का की आज खाली आहे, बँक निफ्टी वर आहे का, बँक निफ्टी खाली आहे का, निफ्टी IT मध्ये काय हालचाल आहे. तर फक्त मी इंडेक्सकडे पाहून मी अंदाज लावू शकतो की इंडेक्स कसा वागतो आहे, इकॉनॉमी कशी वागते आहे आणि इकॉनॉमीचा कोणता भाग कसा वागतो आहे. आता आपण स्टॉक इंडेक्सचं महत्त्व काय आहे याबद्दल बोलूया. जसं मी तुम्हाला सांगितलं, स्टॉक इंडेक्स हा संपूर्ण मार्केट आणि विशिष्ट सेक्टरची कामगिरी दर्शवतो. तर जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, जर तुम्हाला हे पाहायचं असेल की आज निफ्टी कशी कामगिरी करत आहे किंवा बँक निफ्टी कशी कामगिरी करत आहे, तर तुम्ही त्या इंडेक्सकडे पाहून हे सांगू शकता. आणि दुसरं महत्त्व असं की हा पोर्टफोलिओसाठी एक बेंचमार्क असतो, म्हणजेच आपले जे पोर्टफोलिओ आहेत त्यांची कामगिरी मोजण्यासाठी आपण एखाद्या इंडेक्सला बेंचमार्क म्हणून वापरतो. जसं काही मॅनेज केलेले पोर्टफोलिओ आहेत, जसं की PMS आहे, म्युच्युअल फंड्स आहेत, तर त्यामध्ये आपण काय पाहतो की नेहमी म्युच्युअल फंड मॅनेजर किंवा PMSच्या फंड मॅनेजरच्या कामगिरीचं मूल्यांकन करण्यासाठी बेंचमार्किंग केली जाते. आणि इंडेक्सेस या सुद्धा आपल्याला तिथेच उपयोगी पडतात. आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे हे आपल्या अंडरलाईंग ॲसेट्स देखील असू शकतात जेव्हा डेरिव्हेटिव्हजची गोष्ट येते. म्हणूनच मी तुम्हाला पहिल्या अध्यायात सांगितलं होतं, डेरिव्हेटिव्हजमध्ये जेव्हा मी बेसिक्स कव्हर करत होतो की इंडेक्सचे डेरिव्हेटिव्हज देखील असू शकतात. डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, ज्याची स्वतःची काहीच किंमत नाही, त्याची किंमत दुसऱ्या कोणत्या तरी अंडरलाईंग ॲसेटमधनं मिळते. अंडरलाईंग ॲसेट म्हणजे ते सोनं असू शकतं, कुठलाही बेसेट असू शकतो, इक्विटीज असू शकतात, काहीही असू शकतं. त्यात निफ्टी, बँक निफ्टी हे देखील येतात, इंडेक्सेस देखील येतात, ज्यांचे डेरिव्हेटिव्हज असू शकतात आणि ज्यामध्ये आपण ट्रेड करू शकतो. म्हणून हे होते इंडायसेसचे काही महत्त्वाचे पैलू. आता आपण समजून घेऊया की स्टॉक मार्केट इंडायसेसचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत. पहिला प्रकार आहे मार्केट कॅपिटलायझेशन वेटेड इंडेक्स. बघा, या पद्धतीमध्ये कॅल्क्युलेशन कशी होते, प्रत्येक स्टॉकला एक वेट दिला जातो. त्याच्या मार्केट कॅपिटलायझेशन नुसार ज्या स्टॉकची मार्केट कॅपिटलायझेशन जास्त असेल त्याला जास्त वेट दिलं जाईल. आणि मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे काय, मार्केट कॅपिटलायझेशनसाठी एक फॉर्म्युला आहे. शेअरचा मार्केट प्राइस घ्या, त्यात त्या शेअरचे आउटस्टँडिंग आणि फ्री फ्लोटिंग शेअर्स मार्केटमध्ये किती आहेत हे गुणाकार करा. म्हणजेच जेव्हा तुम्ही कोणत्याही शेअरचा मार्केट प्राइस त्याच्या फ्री फ्लोटिंग इक्विटी शेअर्सच्या संख्येशी गुणाकार करता, तेव्हा त्या कंपनीची मार्केट कॅपिटलायझेशन मिळते. म्हणून या विशिष्ट निर्देशांकात त्या शेअर्सना जास्त वेटेज दिलं जाईल, त्या शेअर्सना ज्यांची मार्केट कॅपिटलायझेशन जास्त. यानंतर येतो फ्री फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशन निर्देशांक. पहा, सर्वात आधी आपल्याला समजून घ्यावं लागेल की फ्री फ्लोट म्हणजे काय. पहा, जी इक्विटी होल्डिंग आहे ती विभागली जाऊ शकते. कंपनीमध्ये विविध स्टेक होल्डर्स असू शकतात, म्हणजे इक्विटीचे वेगवेगळे स्टेक होल्डर्स असतात.
आणि जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये शेअर्सची संख्या पाहता तेव्हा सामान्यतः काय होतं, ते मार्केटमध्ये फ्री फ्लोटिंग असतात, जे सर्वसामान्य लोकांसाठी ट्रेडिंगसाठी उपलब्ध असतात. तर सामान्यतः प्रमोटर्स आणि शेअर होल्डर्स सध्या आपल्याजवळ 50 ते 51% जास्त शेअर्स ठेवतात. सामान्यतः असं मानलं जातं की एकूण 49 ते 49% शेअर्स फ्री फ्लोटमध्ये सोडले जातात मार्केटमध्ये. पण हे एक सामान्य घडणं आहे की शेअर्स मार्केटमध्ये फ्री फ्लोट केले जातात. आणि जेव्हा आपण इंडेक्सची गणना करतो तेव्हा प्रत्येक सिक्युरिटीचे वेट्स फ्री फ्लोट मार्केट कॅपवर आधारित असतात. म्हणजेच फ्री फ्लोट मार्केट कॅपच्या आधारावर जेव्हा आपण सिक्युरिटीजना वेट करतो आणि त्यांना इंडेक्समध्ये असाइन करतो तेव्हा त्याला आपण फ्री फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशन इंडेक्स म्हणतो. आता तिसरा आहे प्राइस वेटेड इंडेक्स. चला समजून घेऊया प्राइस वेटेड इंडेक्स म्हणजे काय. पहा, यात स्टॉक इंडेक्समध्ये स्टॉकचा प्रभाव कसा पडतो हे समजून घ्या. या प्रकारच्या इंडेक्समध्ये फक्त आणि फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे ज्याचा स्टॉक प्राइस जास्त आहे त्याला जास्त वेटेज दिलं जातं. म्हणजेच ज्या स्टॉकचा मार्केट प्राइस जास्त आहे, इथे मी मार्केट प्राइसचीच गोष्ट करतोय, त्याला या विशिष्ट इंडेक्समध्ये जास्त वेटेज दिलं जातं. तर प्राइस वेटेड इंडेक्समध्ये अगदी स्पष्टपणे पुस्तकात लिहिलं आहे की ज्याचा स्टॉक प्राइस जास्त आहे त्याला जास्त वेट दिलं जाईल आणि त्यामुळे त्या स्टॉकचा इंडेक्सच्या परफॉर्मन्सवर जास्त प्रभाव असेल. म्हणजेच इंडेक्सच्या परफॉर्मन्समध्ये त्याचा जास्त वाटा असेल ज्याचा स्टॉक प्राइस जास्त आहे. म्हणून या प्राइस वेटेड इंडेक्समध्ये आपल्याला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. चौथा म्हणजे इक्वल वेटेड इंडेक्स. आता बघा, जसं की नाव सुचवतंय, इक्वल वेटेड इंडेक्स म्हणजे कोणताही भेदभाव नाही. कंपनी लार्ज कॅप असो किंवा स्मॉल कॅप, सगळ्यांना या विशिष्ट इंडेक्समध्ये समान वेट दिलं जातं. त्यामुळे जेव्हा कुठलाही इक्वल वेटेड इंडेक्स असतो तेव्हा सर्व कंपन्यांना समान वेट दिलं जातं. आणि या इंडेक्सची किंमत कशी ठरवली जाते, तर त्या इंडेक्समधील प्रत्येक स्टॉकची किंमत एकत्र करून एकूण स्टॉक्सच्या संख्येने भागून ही किंमत मिळते. म्हणून त्या पद्धतीनं आपण इक्विटी वेटेड किंवा इक्वल वेटेड इंडेक्सची गणना करू शकतो. आता समजून घेऊया चांगल्या इंडेक्सचे गुणधर्म कोणते असतात. पहा, एक चांगल्या इंडेक्समध्ये कोणते कोणते गुणधर्म असावेत हे आपण समजून घेऊया. तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे, हे मार्केटच्या वर्तनाचे प्रतिबिंब दाखवायला हवे. म्हणून ही पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे जी कोणत्याही इंडेक्समध्ये असावी लागते, तो मार्केटचं वर्तन प्रतिबिंबित करायला हवा. जसं निफ्टीमध्ये 50 स्टॉक्स आहेत, तुम्ही फक्त निफ्टीकडे पाहून सांगू शकता की आज भारतीय इक्विटी मार्केट कशी कामगिरी करत आहे. निफ्टीमध्ये मुख्यत्वे टॉप कंपन्या येतात आणि वेगवेगळ्या सेक्टरमधून टॉप कंपन्या निवडून निफ्टी तयार केली जाते. म्हणून जर निफ्टीमध्ये काहीही वर खाली होत असेल, उदाहरणार्थ कालच्या तुलनेत आज निफ्टी 1% वर आहे किंवा 1% खाली आहे, तर आपण सहज सांगू शकतो की आज संपूर्ण मार्केटचं वर्तन कसं आहे. म्हणून एक चांगला निर्देशांक असा असावा की तो संपूर्ण मार्केटचं एका प्रकारे प्रतिबिंब दाखवू शकेल. दुसरा मुद्दा म्हणजे हा निर्देशांक स्वतंत्र तृतीय पक्षाकडून कोणत्याही बाजारातील सहभागीच्या प्रभावाशिवाय मोकळेपणाने आणि निष्पक्षपणे मोजला जावा. म्हणजेच जेव्हा निर्देशांक तयार केला जातो तेव्हा कोणत्याही बाजारातील सहभागीचा त्यावर कोणताही प्रभाव नसावा आणि त्याची गणना योग्य पद्धतीने व्हायला हवी. ही गणना तृतीय पक्षाकडून व्हायला हवी, कोणत्याही बाजारातील सहभागीच्या बाजूने नव्हे. कोणतेही सहभागी आपल्या सोयीप्रमाणे निर्देशांकाला वाकू नये किंवा कोणत्याही घटकाला जास्त महत्त्व देऊ नये. कोणालाही कमी महत्त्व दिलं जाऊ नये, असं होऊ नये. ही प्रक्रिया तृतीय पक्षाकडून आणि तीही व्यावसायिक पद्धतीने व्हायला हवी. पाहिलं गेलंय की हे व्यवस्थापित करण्यासाठी व्यावसायिकांची एक टीम असावी लागते. चला आता आपण चांगल्या मार्केट इंडेक्सचे गुणधर्म समजून घेऊया. इम्पॅक्ट कोस्टकडे पहा. इम्पॅक्ट कोस्ट म्हणजे काय? एक सोपी ओळ वाचा. शेअर बाजाराच्या संदर्भात लिक्विडिटी म्हणजे जिथे मोठ्या प्रमाणात ऑर्डर्स दिल्या तरीही किमती हलत नाहीत. याचा अर्थ असा की लिक्विडिटी जास्त असावी लागते. उदाहरणार्थ, समजा एखादा स्टॉक आहे आणि जर तिथे कुठलाही मोठा ऑर्डर आला तर त्या स्टॉकची किंमत लगेचच वर खाली होऊ शकते. जर मी खूप मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी आलो तर मी स्टॉकची किंमत खूप वेगाने वाढवू शकतो आणि तसंच जर मी खूप मोठ्या प्रमाणात माल विक्रीसाठी आलो तर किंमत खूप वेगाने खाली आणू शकतो. माझ्याकडे जास्त प्रमाणात शेअर्स आहेत आणि जर मी विक्री करत असेल तर त्या स्टॉकची किंमत खाली जाऊ शकते. म्हणून ही गोष्ट मार्केटमध्ये असू नये. मार्केटमध्ये काय असायला हवं तर लिक्विडिटी अशी असायला हवी की मोठे ऑर्डर्स किमती हलवता न येता पूर्ण व्हावेत आणि आपल्या किमतीवर जास्त चढ उतारही होऊ नयेत. या प्रकारे आपला इम्पॅक्ट कोस्ट कमी असावा, म्हणजे मोठे ऑर्डर्स किमती हलवता न येता पूर्ण होतील. आता आपण इंडेक्स मॅनेजमेंट बद्दल बोलतो की इंडेक्स मॅनेजमेंट कसं केलं जातं. इंडेक्सची रचना म्हणजे इंडेक्स कसा तयार करावा हे कसं ठरवलं जातं.
कोणता इंडेक्स तयार करण्यासाठी तुम्ही कोणती पद्धत वापरणार आहात, तुम्ही प्राइस वेटेड इंडेक्स घ्याल, इक्वल वेटेड इंडेक्स घ्याल, फ्री फ्लोट घ्याल, कोणता इंडेक्स निवडाल, हे सगळं यात येतं. त्यानंतर मेंटेनन्स आणि रिव्हिजन प्रक्रिया सामान्यतः केली जाईल आणि त्यासाठी एक स्पेशलाइज्ड एजन्सी नियुक्त केली जाईल. त्यात काय काय येईल, त्यात इंडेक्स कन्स्ट्रक्शनही समाविष्ट असेल. इंडेक्स मेंटेनन्स, मग इंडेक्स रिव्हिजन. म्हणजेच इंडेक्स मेंटेनन्स आणि इंडेक्स रिव्हिजन याचा अर्थ असा की उदाहरणार्थ तुम्ही काही निकष ठरवले आहेत आणि जर एखादी कंपनी त्या निकषांबाहेर जात असेल तर तुम्ही ती कंपनी इंडेक्समधून काढून टाकाल आणि दुसऱ्या कंपनीला इंडेक्समध्ये समाविष्ट कराल. म्हणून याला इंडेक्स मॅनेजमेंट म्हणतात. इंडेक्स रिव्हिजन सामान्यपणे होतच असते, त्यामुळे अशा प्रकारे इंडेक्सचं व्यवस्थापन केले जाते. मी तुम्हाला भारतातील काही प्रमुख इंडायसेस दाखवतो. बघा इथे भारतातले काही लोकप्रिय इक्विटी इंडायसेस म्हणजे BSEचे S&P BSE सेन्सेक्स, मग BSE सेन्सेक्स नेक्स्ट 50, त्यानंतर BSE 100 येतो, BSE 200, BSE 500, त्याच्यानंतर निफ्टी 50 येते. निफ्टी नेक्स्ट आहे निफ्टी 100, निफ्टी 200, निफ्टी 500. तर निफ्टी 50 मध्ये 50 स्टॉक्स असतात जे मूलतः मार्केट कॅपिटलायझेशन दाखवतात. निफ्टी नेक्स्ट 50 मध्ये पुढच्या 50 कंपन्या येतात. टॉप 100 कंपन्या निफ्टी 100 मध्ये ठेवण्यात आल्या आहेत. म्हणून या प्रकारे भारतात इंडेक्स तयार केले गेले आहेत. म्हणून हेच भारतातील मुख्य निर्देशांक आहेत. आता आपण निर्देशांकांच्या उपयोगाबद्दल बोलूया. हे जे निर्देशांक आहेत ते आपण कुठे कुठे वापरू शकतो ते पाहूया. एक प्रकारे पाहिलं तर इंडेक्स फंड हा निर्देशांकांचा सर्वात पहिला आणि मुख्य उपयोग आहे. ते इंडेक्स फंड मध्ये केला जातो. तर इंडेक्स फंड्स म्हणजे काय? हे फंड्स मुळात त्यांचं काम काय असतं? फक्त निर्देशांकाची हुबेहूब नक्कल करणं. तर हे जे इंडेक्स फंड्स आहेत म्हणजे आपले म्युच्युअल फंड्स, त्यात फंड मॅनेजर काय करेल तर तो इंडेक्स मध्ये जे आहे त्याची हुबेहूब प्रतिकृती तयार करेल. म्हणजेच जर एखादा म्युच्युअल फंड निफ्टी 50 वर आधारित फंड लॉन्च करत आहे ज्याचं नाव आहे निफ्टी फंड, म्हणजे निफ्टीमध्ये ज्या 50 कंपन्यांचं जे प्रमाण आहे तेच प्रमाण आपल्या पोर्टफोलिओमध्येही ठेवेल, अर्थात ट्रॅकिंग एररच्या अधीन. म्हणून याचा अर्थ असा की परफॉर्मन्स ही तशीच येईल आणि पोर्टफोलिओ कन्स्ट्रक्शन देखील अगदी तसंच राहील. म्हणून या फंडांना इंडेक्स फंड्स म्हणतात, कारण हे फंड्स त्या इंडेक्समध्ये ज्या प्रमाणात स्टॉक्स आहेत त्याच प्रमाणात गुंतवणूक करतात. त्याच्यानंतर आपण येतो इंडेक्स डेरिव्हेटिव्ह कडे. आता बघा, इंडेक्स डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय? जसं मी तुम्हाला आधी सांगितलं होतं डेरिव्हेटिव्ह आणि कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू बद्दल. आता हे सर्व अंडरलाईन वरून घेतलेले असतात आणि इथे अंडरलाईन मालमत्ता म्हणजे काय? अंडरलाईन मालमत्ता म्हणजे इंडेक्स, ज्यामध्ये इंडेक्सचे फ्युचर असू शकते, इंडेक्सचे ऑप्शन असू शकते, जिथे तुम्ही इंडेक्समध्ये ट्रेड करू शकता फ्युचर्सद्वारे किंवा कॉल ऑप्शन पुट ऑप्शनद्वारे. त्याच्यानंतर तिसरे येतात एक्सचेंज ट्रेडेड फंड्स. बघा, हे असे फंड्स आहेत जे एक्सचेंजवर ट्रेड होत आहेत आणि यांना म्युच्युअल फंड्सपेक्षा अनेक फायदे आहेत. म्हणूनच हे एक्सचेंजवर विकत घेता आणि विकता येतात. म्हणजे तुम्ही हे एक्सचेंजवर खरेदी करू शकता आणि विक्रीही करू शकता. यामध्ये इंट्राडे ट्रान्झॅक्शन ही शक्य आहे आणि पुढे ETF मध्ये बास्केट ट्रेडिंग ही करता येते, म्हणजेच लहान डिनॉमिनेशन मध्ये कमी ट्रान्झॅक्शन कोस्टसह. साधारणपणे यांचे ट्रान्झॅक्शन कोस्ट ही थोडे कमी असतात आणि हे येते पण म्युच्युअल फंड. तर 3 ॲप्लिकेशन्स ऑफ इंडायसेस झाले, इंडेक्स डेरिव्हेटिव्ह झाले आणि आपले एक्सचेंज ट्रेडेड फंड झाले. तर मित्रांनो, चॅप्टर 2 मध्ये हेच होतं. आता आपण काही प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 1, स्टेट फॉल्स, इम्पॅक्ट कोस्ट लो लिक्विडिटी इन द सिस्टीम. या प्रश्नात आपण पाहिलं की जेव्हा सिस्टीम मध्ये लिक्विडिटी कमी असते तेव्हा इम्पॅक्ट कोस्ट कमी येईल असं तो म्हणतो आहे, पण प्रत्यक्षात हे चुकीचं आहे. जेव्हा सिस्टीम मध्ये लिक्विडिटी कमी असते तेव्हा तुमची इम्पॅक्ट कोस्ट जास्त होते, म्हणून हे चुकीचं आहे. तर उत्तर हे चुकीचं आहे, म्हणजेच इम्पॅक्ट कोस्ट तुमची कमी राहील. जेव्हा सिस्टीम मध्ये लिक्विडिटी खूप जास्त असेल म्हणजे मोठ्या प्रमाणात ट्रेड सहजपणे एक्झिक्यूट होतील, प्राइस हलविल्याशिवाय. प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणता खर्च प्रत्यक्षात मार्केट पार्टिसिपेंट्स कडून दिला जात नाही पण लिक्विडिटीच्या अभावामुळे निर्माण होतो? सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन कोस्ट, इम्पॅक्ट कोस्ट सुद्धा चार्जेस आणि ब्रोक. जसं मी पहिल्या प्रश्नात सांगितलं होतं, तर लिक्विडिटीच्या अभावामुळे इम्पॅक्ट कोस्ट वाढते, त्यामुळे उत्तर आहे बी, इम्पॅक्ट कोस्ट. तर मित्रांनो, हे दुसऱ्या अध्यायातून आहे जो इंडेक्सवर आधारित होता. आशा करतो तुम्हाला समजलं असेल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा आहे आणि कृपया व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाकीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आय बटनवर क्लिक करा. धन्यवाद मित्रांनो. हा होता इक्विटी डेरिव्हेटिव्ह पुस्तकातील दुसरा अध्याय, ज्यावर आम्ही आणखी व्हिडिओ बनवत आहोत NISM 13 परीक्षेसाठी, जी स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंड्सची परीक्षा आहे. तर डेरिव्हेटिव्हच्या पुस्तकात, इक्विटी डेरिव्हेटिव्हच्या पुस्तकात हा दुसरा अध्याय होता. हा व्हिडिओ होता. पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहिल्याबद्दल आभार.